हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरे तैसेचे. जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझे होत असे. ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्मीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजवाराम तो मीची आहे आत्माप्त काम तरी न म्हणू कोणा करावे म्या. सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानम बुद्धिबोध्यम बुद्धिरुद्रगेतु निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक परम तदेवाहम नमत्तोन्य दितिमे निश्चिता मती. जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 67 क्रमांकाचा जीवेश्वर स्वरूपाविषयी ग्रंथकारांची मते. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 67 क्रमांकाचा जीव ईश्वर अर्थात जीवेश स्वरूपाविषयी ग्रंथकारांची जी काही मतं आहेत त्या स्वरूपाचा विचार आपल्यासमोर ठेवतात. काल आपण समारोपाला बघितलं की हा जो 6व्या तरंगातला एक प्रकारचा विचाराचा 3रा टप्पा आहे ज्याच्यामध्ये लक्षणेचा विचार केलेला आहे. मग लक्षणा वृत्ती पद पदार्थ आणि त्या पदापासून त्या पदाचं ज्ञान काय होतं तर त्या दोघांचा असणारा संबंध त्या संबंधालाच वृत्ती असं म्हणतात. वृत्तीमध्ये 2 प्रकारे शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती. पदाचा अर्थाशी साक्षात संबंध असतो त्यास शक्तिवृत्ती म्हणतात आणि पदाचा अर्थाशी परंपरेने संबंध असतो त्यास लक्षणावृत्ती असं म्हणतात. तर लक्षणावृत्तीचा विचार करत असताना जहद अजहद जहदाजहद अशा 3 प्रकार पाहून तत्वमसी महावाक्यातील पदाचा अर्थ हा शक्तिवृत्तीने बोध होतो शाब्दबोध पण अनुभूतीला जुळत नाही तर त्याची आपल्याला लक्षणं करावी लागते. तर मग त्या लक्षणावृत्तीचा विचार आपला क्रमप्राप्त लक्षणा कळण्याकरता शक्य संबंध लक्षणा शक्तिवृत्तीमध्येच लक्षणेचे बीज आहे. आपल्याला शक्तिवृत्ती कळाल्यानंतर लक्षणावृत्ती कळत नाही. म्हणून पहिलं शक्ती म्हणजे तत्त्वम असी या दोन्ही पदाचा शक्यार्थ कंसात वाच्यार्थ काय आहे त्याचा परिचय 65 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये दिला. 66 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये तत्त्वम पदाच्या वाच्यार्थातला विरोध कसा आहे आणि मग त्या विरोधी भागाचा त्याग आणि अविरोधी भागाचा स्वीकार अशा पद्धतीची जहदाजहद म्हणजे भागत्याग लक्षणाच कशी उपयोगाची आहे तत्वमसी महावाक्याचं तात्पर्य काढण्याकरता हा विचार करून झाल्याच्या नंतर जीव आणि ईश्वर स्वरूपाविषयी जी वेगवेगळी मत आहेत त्या मताचा विचार आपला चालू आहे. तर खरं तर तुकोबरायाचं वचन आपण काल शेवटी बोललो. नका शोधू मतांतरे नुमगे खरे बुडाल तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. बहुताची बहुमते अवघ्या रीती पोकळ असं तुकोबरायाचं वचन आहे. म्हणजे मतमतांतर तुम्ही मतमतांतर शोधत बसू नका. पण कोणती मतमतांतर शोधत बसू नका. नास्तिकांची जी मतं आहेत किंवा केवळ बुद्धिवादी जी मतं आहेत श्रुती युक्ती अनुभूतीच्या विरुद्ध जी मतं आहेत ते मतं जर आपण विचार करायला गेलो तर विचार करिता वाया जाय काळ लटकीचे मूळ फजितीचे असं आहे. पण जी मतं श्रुतीला स्मृतीला युक्तीला अनुभूतीला अनुसरणारी आहे आणि श्रुती युक्ती अनुभूतीच्या अविरुद्ध आहे
आणि साधकाच्या अंतकरणातील संदेहाचं जाळं निवृत्त करून त्याला स्वस्वरूपाची प्राप्ती करून देणारे आहे. त्या मताचा विचार करायला हरकत नाही, कारण विचारात जे आहे ते तत्वबोधा, विचाराशिवाय तर बोध होत नाही. म्हणून तुकोबरायचं सांगणं आहे, सारासार विचार करा उठाउठी. जे नकाशुधू मतांतरे म्हणणारे तुकोबराय तेच सांगतात, सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे. तसं सार असार या तत्वाचा विचार करणारी आणि आचार्यांचंही विधान आहे, सदा विचारे तस्मात जगज्जीव परात्मना, जीव भाव जगद्भाव बाधे स्वात्मा एव शिष्यते. मनुष्याने नेहमी विचार करावा. फक्त त्या विचारात अविचार नसावा किंवा अविचारालाच त्याने विचार समजून बसू नये. पण जो सुविचार आहे, जो आपल्याला स्वस्वरूपाची प्राप्ती करून देणार आहे, तो विचार केल्याशिवाय राहू नये. आणि स्वस्वरूपाची प्राप्ती करून देणारा, जीव भाव जगद्भावाचा बाध करून आत्मा अवशिष्ट ठेवणारा असा जो विचार आहे, तो विचार आणि त्या विचारामध्ये जीव ईश्वर स्वरूपाबद्दल, जीव तत्व ईश्वर तत्व याचं स्वरूप नेमकं काय आहे, आद्यारूपच जर असला तरी तो अपवाद केला असता आपल्याला आत्मस्वरूपापर्यंत नेऊन पोचवणारा. आद्यारूप अपवादाच्या भूमिकेमध्ये जीव ईश्वर स्वरूपाबद्दल जी काही प्रधान 3 मतं वेदांत विश्वात आलेली आहेत, ती मतं आपल्यासमोर ग्रंथकार पंडित साधू निश्चलदासजी ठेवत आहेत. त्यातले पहिलं विवरणकारांचं मत आहे, म्हणजेच बिंब प्रतिबिंबवाद आहे. दुसरा आभासवाद आहे. तिसरा अवच्छेदवाद आहे. तर या 3 वादामध्ये जो बिंब प्रतिबिंबवाद आहे तो उत्तम आधी कार्य करत आहे, अवच्छेदवाद हा मध्यम आधी कार्य करत आहे आणि आभासवाद हा मंद आधी कार्य करत आहे. पण तरीही पंडित साधू निश्चलदासजी यांनी त्यांचे प्रधान जे 2 ग्रंथ आहेत वेदांत विश्वात, त्यातला पहिला हा विचारसागर आणि दुसरा वृत्ती प्रभाकर, या दोन्ही ग्रंथामध्ये त्यांनी या आभासवादाचाच पुरस्कार केला. पंचदशीचे कर्ते पंडित विद्यारण्य स्वामी यांनी देखील पंचदशी ग्रंथामध्ये आभासवादाचा अधिकतर पुरस्कार केलेला दिसतो. संत वाङ्मयामध्ये सुद्धा मार्ग तरी दोन्ही परी एकवटती निदाने, सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक, असं ज्ञानोबारांनी म्हणावं. तर तिथेही प्राय भगवती ज्ञानेश्वरीमध्ये, एकनाथी भागवतामध्ये, जगद्गुरु तुकोबरायाच्या अभंग गाथेमध्ये, म्हणजे संत वाङ्मय आपली वारकरी प्रस्थानत्रयामध्ये सुद्धा आभासवादाचा पुरस्कार प्राय केलेला दिसतो. याचा अर्थ बिंब प्रतिबिंबवाद अवच्छेदवादाचा त्याग केलेला आहे, त्याला निकृष्ट ठरवले असं नाही, पण आभासवादाचा पुरस्कार केला. कारण काल आपण शेवटी सोनोपंत मामा दांडेकर मामांची वाक्य पाहिलेत, ज्याचं पोट उदर मोठं तो महाराज आहेत, पगडी मोठी तो पंडित आहे, आणि ज्याचं हृदय अंतकर मोठं आहे तो संत आहे. विशाल अंतकर संतांचं आहे. विश्वची माझे घर. एखादी अनेक बाळाला जन्म देणारी एक माता, त्या प्रत्येक बाळाची तिला काळजी असते. त्यातली त्यात जे अवखळ असतं, आपल्या भाषेत आघावा असतं, तर त्याची काळजी तिला जास्त असते. कारण जी करती धरती आहेत ती सहजच, तसं जी जाणती आहेत ती सहजच त्या स्वरूपाला प्राप्त होणार. पण जी नेणती आहेत आणि आम्ही नेणती आहोत हेही त्यांना कळत नाही, त्यांची काळजी संतांना अधिक असते. येतो जाणते लेकरू माता लागी दूर धरू, आहे ना. पण जे नेणत आहे त्याला मात्र ती कायम आपल्या जवळ करते, त्याची काळजी वाहते. अगदी तिचं प्राण उत्क्रमण झालं तरी पिंडाला कावळा शिवत नाही. एखादा जोपर्यंत म्हणत नाही का आई चिंता करू नका आम्ही आहे, तोपर्यंत, असं आपण म्हणतो. तसं संतांचं मातृत्वाचं हृदय असल्यामुळे आणि प्रत्येकाला त्या स्वरूपावर बाबा म्हणत असतात, दुसऱ्याच्या घरात जाण्याकरता आई कमी म्हणून विचारावं लागतं, पण आपल्या घरात जाण्याचा सगळ्याला अधिकार आहे, तिथे विचारावं लागत नाही. तसं ब्रह्म हे कोणाचं स्वरूप नाही, सर्वाचं स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून त्या ब्रह्मस्वरूपात तर सर्व आले पाहिजे, आणि मग सर्वाला ती प्रक्रिया कळावी. म्हणून आभासवादाची प्रक्रिया जरी थोडीशी वेळाची असली, जरा विस्ताराची असली, तरी ती सर्वाला कळणारी, पसणारी, रुचणारी, झेपणारी असल्यामुळे, संत हृदयांचा असल्यामुळे त्यांनी आभासवादाचा पुरस्कार केलेला आहे. पण त्यासोबत बिंब प्रतिबिंबवाद आणि अवच्छेदवाद हाही विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे. तर मग काल आपण बिंब प्रतिबिंबवाद समजून घेतला. त्यामध्ये जीव आणि ईश्वर यांचं स्वरूप सांगत असताना दृष्टांतात आहे मुख, समोर आहे दर्पण, दर्पणात दिसतं ते प्रतिबिंब, आणि तत्सापेक्ष नाव येते इकडे याला मुखाला बिंब. तर बिंबस्थानी आहे ब्रह्मचैतन्य, दर्पणस्थानी आहे अज्ञान, आणि त्या अज्ञानात दिसणारं प्रतिबिंब त्याच्या स्थानी आहे जीव, आणि बिंबस्थानी आहे ईश्वर. पण मग या मुखालाच बिंब आणि प्रतिबिंब हे 2 नावं दर्पण रूपी उपाधीमुळे आलेली आहे. तसं ब्रह्माला, ब्रह्मचैतन्यालाच
जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य नाव आज्ञानरूपी उपाधीमुळे आलेले आहे. ते दर्पण बाजूला नेलं तर मूळ ते प्रतिबिंब बिंबाशी एकरूप होऊन जातं. तसं ज्ञानाने आज्ञान निवृत्त केलं म्हणजे आज्ञानरूपी दर्पण बाजूला सारलं तर बिंबरूप असणारा जो जीव आणि तत्सापेक्ष प्रतिबिंब रूप असणारा ईश्वर हे दोन्ही एक प्रकारचे प्रतिबिंब मूळ मुखरूप बिंबाशी म्हणजे ब्रह्मचैतन्याशी एकरूप होऊन जातात. असा जो वाद आहे त्याला म्हटलं आपण बिंब प्रतिबिंब वाद. आणि त्या बिंब प्रतिबिंब वादामध्ये शंका येते. जर दोघाची उपाधी अज्ञान मानलं, जीवाची उपाधी अज्ञान आणि परमात्म्याची उपाधी अज्ञान आपण मानलं तर अज्ञान उपाधीमुळे जीव अल्पज्ञ ठरला. मग अल्पज्ञ ते 8 धर्म आपण पाहिले, अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परतंत्र वगैरे. 30 धर्म कोणावर येतील? मग ईश्वरावर येतील. पण त्याचं उत्तर दिलं नाही विवरणकार. त्याला म्हणतो आपण अभिप्रेत्य परिहाराने शंका घेऊन उत्तर देतात. तर हा दोष येत नाही कोणावर? विवरणकार म्हणतात आमच्या मतावर हा दोष येत नाही. का येत नाही? विवरणकार प्रकाशात्मा मुनी तर ते म्हणतात जी उपाधी असते ना, उपाधी आपले धर्म प्रतिबिंबात दाखवते, बिंबात नाही. जसं की लघु, पीत, श्याम हे सगळे दर्पणाचे धर्म आहे. दर्पण पिवळा असेल तर प्रतिबिंब पिवळं दिसेल, दर्पण लघु असेल तर प्रतिबिंब लघु दिसेल, दर्पण आणखी त्याला तडा गेला तर त्या प्रतिबिंबात तडा दिसेल. पण हे सगळे धर्म प्रतिबिंबात दिसतात, बिंबात नाही. तसं प्रतिबिंब म्हणजे अज्ञानरूपी उपाधीचे सगळे धर्म प्रतिबिंबरूप जीवात दिसतील, बिंबरूप ईश्वराच्या ठिकाणी नाही. आणि बिंबरूप ईश्वराच्या ठिकाणी नाही तर कैमुतिक न्यायाने मुखरूपी असणाऱ्या ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी नाही. हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पण म्हणले का हो, मग या बिंब प्रतिबिंब वादामध्ये बिंब सत्य आहे का प्रतिबिंब सत्य आहे का मुख सत्य आहे? तर यांच्या वादामध्ये बिंब प्रतिबिंब मुखाप्रमाणेच बिंब आणि प्रतिबिंब दोन्ही सत्य आहे. सत्यमेव जे येते सत्य आहे ना, अंतिम विजय सत्याचा. पण मग सत्य 3 कसे? तर म्हणले मुळात 3 नाहीचे, एकाला 3 नावं आले आहेत. उदक, दक, जल हे शब्द 3 आहे, अर्थ त्याचा एक आहे. त्याचं मुख, बिंब, प्रतिबिंब हे शब्द 3 आहे पण आहे मुखच. तसं ब्रह्मचैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य नाव 3 आहेत पण आहे एकच आहे. आणि एकाच ब्रह्मचैतन्याला जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आज्ञारूपी दर्पणामुळे हे 2 नाव आले आहेत. म्हणून तुकोबरायचं स्पष्ट विधान आहे. तुका म्हणे मुख नाही दर्पणात, संतोषाची मात दुसरी ते, दर्पणेचे दुसरे भासे परिते असे एकचे आहे. ठीक आहे, पण कसं एक आहे सिद्ध करा. तर आपण काल बोललो ज्ञानोबराची ओवी आहे बघ, पूर्ण आठवत नाही पण वेगातिशय भुली म्हणजे वायसा एक मूळ दोहीकडे, डोळा चाळीता आपाडे. आणि 2 आहेत असं सामान्याला वाटतं पण त्याला बुबुळ एकच असतं, पण तो वेगाने फिरवतो म्हणून 2 वाटतात. किंवा हातात घेतली कोलती, ते वेगाने फिरवले ते गोल आला चक्र दिसतं पण ती एकाच ठिकाणी कुठेतरी असते. तसं ती अंतकरण वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा बाहेर पडते, दर्पणावर धडकते आणि माघारी फिरते. ती ग्रीवस्थ कंठस्थित मुखालाच पाहते आहे ना, कंठस्थित मुखाला म्हणजे ग्रीवस्थ मुखालाच पाहते. पण त्या वेगाच्या वृत्तीचा वेग आपल्याला आकलन न झाल्यामुळे स्वबुद्धीने आपल्याला दर्पणात मुख वाटतं. पण म्हणून तुकोबारा म्हणतात तुका म्हणे मुख नाही दर्पणात. वाटतं, संतोषही वाटतो. बरं जाऊ द्या दिसतं दर्पणात, पण त्याही वेळेला आपल्या कृतीत सुद्धा आपण त्या दर्पणस्थ मुखाचा आणि या मूळ दर्पणस्थ दिसणाऱ्या प्रतिबिंबरूप मुखाचा आणि या मुखाचा आपण ऐक्य जाणतो. म्हणून तर गंध लावताना किंवा टोपी वाकडी झाली तर आपण त्या आरशातल्या प्रतिबिंबाची नाही सरळ करत, याची सरळ करतो. कारण आपल्याला माहिती याची सरळ केली का तिकडे सरळच आहे, इकडे गंध लागला का तिकडे आहेच आहे. म्हणजे त्याही वेळेला आपण सुद्धा त्याचं ऐक्य पाहतोच, फक्त विचार कळत नाही तोपर्यंत या गोष्टी कधी कधी भ्रमाने आपल्याला लक्षात येत नाही. मग वृत्ती जर मुखालाच पाहत असेल आणि त्यालाच नाव प्रतिबिंब येत असेल आणि तत्सापेक्ष याला नाव बिंब येत असेल तर बिंब सत्य का प्रतिबिंब सत्य का मुख सत्य का तिन्ही सत्य? तिन्ही सत्यच आहे. त्या मुखालाच आलेली 2 नावं आहे. म्हणून बिंब प्रतिबिंब वादामध्ये बिंब प्रतिबिंब मिथ्या नाही तर ते काय आहे? सत्य आहे. आणि आभासवादामध्ये असणारा आभास हा सत्य नाही, तो मिथ्या आहे. कारण आभासवादातला आभास छायारूप आहे आणि प्रतिबिंब हे छायारूप नाही. आभासवादातला आभास छायारूप आहे, प्रतिबिंब छायारूप नाही, म्हणजे त्याच्यात फरक काय मग? तर छाया आणि प्रतिबिंबातला सरळ फरक आहे. जिकडे आपलं मुख आहे आणि जिकडे आपलं पृष्ठ आहे तिकडेच मुख आणि पृष्ठ असेल तर ती छाया असते, सावली असते, तो आभास आहे.
म्हणून तो मिथ्या आहे. पण आपलं जिकडं मुख आहे आणि आपलं जिकडं पृष्ठ आहे त्या मुखपृष्ठाच्या विपरीत जर असेल तर मग ते प्रतिबिंब आहे. आणि प्रतिबिंबात बघा, आता ही सावली पडली तर जिकडे पृष्ठ आहे तिकडेच तिचं पृष्ठ आहे, आणि जिकडे त्याचा समोरचा भाग आहे, अग्रभाग आहे, तिकडेच त्याचा अग्रभाग आहे, म्हणून ती छाया आहे, ती मिथ्या आहे. आणि हे ज्याची आहे तो सत्य आहे. पण प्रतिबिंबवादामध्ये, बिंब प्रतिबिंबवादामध्ये दिसणारं ते प्रतिबिंब आहे ते विपरीत आहे. आपण त्याच्याकडे पाहिलं की ते आपल्याकडे पाहतं. आपण जो भाव करेल तो हावभाव ते आपल्याशी करतं. आणि आपलं पृष्ठभाग पाठीकडे, त्याचाही पृष्ठभाग त्याच्या पाठीकडे आहे, म्हणून ते विपरीत असल्यामुळे प्रतिबिंबवादामध्ये, म्हणून प्रतिबिंबामध्ये आणि छायेमध्ये हा फरक आहे. जिकडे मुखपृष्ठ असेल तिकडेच मुखपृष्ठ असेल तर ती छाया आहे, ती मिथ्या आहे. जिकडे मुखपृष्ठ असेल तिकडे मुखपृष्ठ नसेल, त्याच्या विपरीत असेल तर ते प्रतिबिंब आहे, ते मिथ्या नसून ते सत्य आहे. मग बिंब प्रतिबिंबवादामध्ये मिथ्या काही आहे की नाही? जर प्रतिबिंब सत्य, बिंबही सत्य आणि मुखही सत्य, तर मिथ्या काही आहे की नाही? का त्यांची सत्ख्याती आहे? नाही, त्यांच्यामध्ये सुद्धा मिथ्या आहे. मग काय मिथ्या आहे? त्या दर्पणरूप उपाधीमुळे मूळ मुखाच्या ठिकाणी आलेला बिंब प्रतिबिंब भाव आहे तो मिथ्या आहे. पण त्यावेळेला वृत्ती क्रियावास्त मुखालाच पाहते प्रतिबिंब म्हणून, आणि त्याच सापेक्ष नाव बिंब येतं म्हणून ते सत्य आहे, पण तो आलेला भाव मात्र मिथ्या आहे. म्हणून त्या बिंब प्रतिबिंबवादामध्ये सूक्ष्मता एवढीच आहे का त्या ठिकाणी 4 गोष्टी आहेत दर्पण रूप उपाधीमुळे प्रतीतीला आलेल्या. हे दर्पण आहे आणि हे मुख आहे. तर हे मुख आपल्याला कुठे वाटतं? दर्पणात वाटतं, त्याला म्हणतात दर्पणच तत्व. नंतर हे मुख दर्पणात दिसणारे याच्याहून भिन्न वाटतं, त्याला म्हणतात स्वभिन्नत्व. नंतर त्या दर्पणरूपी उपाधीमुळे या मुखाला नावाला बिंब, आणि याच्या अधीन आहे ते समोरचं प्रतिबिंब, त्याला म्हणतात बिंबाधीनत्व. याच्या अधीन आहे ना ते, म्हणून बिंबाधीनत्व. आणि हे त्याच्याकडे पाहतं आणि ते याच्याकडे पाहतं, कारण प्रतिबिंब, म्हणून त्याला म्हणतात प्रत्यंगमुखत्व. पाहतं म्हणून प्रत्यंगमुखत्व, याच्या अधीन म्हणून बिंबाधीनत्व, याहून ते भिन्न वाटतं स्वभिन्नत्व, आणि दर्पणात दिसतं दर्पणस्तत्व. असे जे 4 भाव आले ते कोणामुळे? दर्पण रूपवादीमुळे. ते मिथ्या आहे. पण स्वरूपाने बिंब प्रतिबिंब ही मुखच असल्यामुळे ते मात्र सत्य आहे. असा बिंब प्रतिबिंबवादाचा विचार आहे. आणि तिथे मुखस्थाने ब्रह्म आहे, दर्पणस्थाने अज्ञान एक उपाधी आहे, त्या प्रतिबिंबस्थाने जीव चैतन्य आहे, आणि प्रतिबिंब सापेक्ष मुखाला नाव आलेलं बिंब तिथे ईश्वर चैतन्य आहे. असं हे बिंब प्रतिबिंबवादाचं एक प्रकारचं स्पष्टीकरण आहे. दुसरा झाला अवच्छेदवाद, त्याचंही लगेच करून घेऊ म्हणजे आपण पंक्ती वाचायला मोकळे. तर अवच्छेदवाद आणि आभासवादात थोडासा फरक आहे. आपण 4थ्या तरंगामध्ये 4 चैतन्य पाहिलेत: ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, आपलं पहिलं कुटस्थ चैतन्य, दुसरं जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. घटाकाश, जलाकाश, मेघाकाश, महाकाश. तोच प्रसंग थोडा डोळ्यासमोर आपण घेऊ. जे व्यापक आकाश आहे त्याला आपण महाकाश म्हणतो. त्याच आकाशाला घटाची उपाधी लागली की आपण घटाकाश म्हणतो, आणि त्याच आकाशाला मठाची उपाधी लागली की आपण मठाकाश म्हणतो. मग खरं निरुपाधिक आहे ते महाकाश, आणि सोपाधिक आहे ते घटाकाश मठाकाश. तसं महाकाशाच्या ठिकाणी निरुपाधिक चैतन्य घ्या, ब्रह्मचैतन्य, आणि घटाकाशाच्या ठिकाणी घ्या जीव चैतन्य, कारण अविद्यारूपी घटाची त्याला उपाधी लागली. मठाकाशाच्या ठिकाणी घ्या ईश्वर चैतन्य, त्याला मायारूपी मठाची उपाधी लागली. बरोबर ना? मग सोपाधिक चैतन्य कोण झाले? अविद्यारूपी घट आणि मायारूपी मठ. कल्पना अविद्यतेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जेथे. अविद्यारूपी घटाची उपाधी लागली म्हणून जीव चैतन्य झालं, मायारूपी मठाची उपाधी लागली म्हणून ईश्वर चैतन्य झालं. तर अवच्छेदवादात काय म्हणणार? अविद्यारूपी घट अवच्छिन्न चैतन्य तो जीव. अविद्यारूपी घट म्हणा, म्हणजे अविद्यारूपी घट किंवा अंतकरण, बुद्धी, वेष्टी अविद्यारूपी घट याची उपाधी ते अविद्या अवच्छिन्न चैतन्य, ते अविद्यारूपी घट अवच्छिन्न चैतन्य तो जीव, आणि मायारूपी मठ अवच्छिन्न चैतन्य तो ईश्वर. ही झाली अवच्छेदवादाची रीती. यांनी काय घेतलं नाही? ते आभास घेतला नाही. कारण 4थ्या तरंगामध्ये आपण ज्यावेळेला जीव चैतन्याचं लक्षण काय पाहिलं? कुटस्थ चैतन्य, त्याच्या आसरण असणारी बुद्धी किंवा अंतकरण, आणि त्यामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, त्याला म्हटलं आपण जीव चैतन्य. म्हणजे हे आभासवादामध्ये किती गोष्टी घेतल्या? 3.
कुटस्थ चैतन्य त्याच्या आसरा असणारी बुद्धी किंवा अंतकरण त्यामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतात जीव चैतन्य. 3 गोष्टी आल्या. चैतन्य यदा अधिष्ठान लिंगदी अशी पुन्हा चिच्छा लिंगदी असतात तत्संगो जीवोचेत. हीच गोष्ट पंचदशीमध्ये या श्लोकात सांगितली. आणि मायाबिंब वशकृत्य तामशा सर्वज्ञ ईश्वर म्हणताना व्यापक ब्रह्मचैतन्य त्याच्या आसराने असणारी शुद्ध सत्व होती मायामध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब ते झालं ईश्वर चैतन्य. असे जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य हे आभासवादात सांगितलं जातं. आणि अवच्छेदवादात काय करतात, अविद्या अवच्छिन्न चैतन्य जीव आणि माया अवच्छिन्न चैतन्य ईश्वर. म्हणजे त्यांनी काय घेतला नाही, आभास घेतला नाही. त्यांना विचारलं का घेतला नाही, तर ते म्हणतात अरूपाचं प्रतिबिंब होत नाही, स्वरूपाचं प्रतिबिंब होतं. चैतन्य अरूप आहे ना, रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया, निरूप आहे, रूप नाही त्याला, मग त्याचं प्रतिबिंब होईल कसं. म्हणून अंतकर आपला अविद्या अवच्छिन्न चैतन्य ईश्वर आपला जीव आणि माया अवच्छिन्न चैतन्य ईश्वर हे झाला अवच्छेदवाद. आणि अविद्येमध्ये केवळ अविद्या अवच्छिन्न नाही तर साभास अविद्या अवच्छिन्न चैतन्य जीव आणि साभास माया अवच्छिन्न चैतन्य ईश्वर हा झाला आभासवाद आहे ना. आभास काढला अवच्छेदवाद आणि आभास टाकला आभासवाद. आणि पण या दोघांमध्ये 2 उपाधी आहे. अवच्छेदवादामध्ये अविद्या माया 2 उपाधी आहे, आभासवादामध्ये सुद्धा अविद्या माया 2 उपाधी आहे. पण आभासवादी आभास मानतात अविद्या मायेत आणि आभास मानत नाही अविद्या मायेत ते अवच्छेदवादी, आणि अविद्या मायेत आभास मानतात ते आभासवादी. आणि अविद्या माया 2 न घेताना अज्ञान एकच उपाधी घेतात ते बिंब प्रतिबिंबवादी. असं एवढाच या 3 वादामध्ये फरक आहे. आता अवच्छेदवादापेक्षा आभासवादाचा संत वाङ्मयामध्ये किंवा पंडित साधू निश्चलदासजीने पुरस्कार का केला याचं उत्तर एक आपण पाहू. बरोबर ना, का पुरस्कार केला, का स्वीकार केला, त्याला सर्वशिव म्हणून का मानला. एकतर मंद जिज्ञासूला सुद्धा ब्रह्मात्मबोध व्हावा म्हणून पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का अंतकरण अवच्छिन्न चैतन्य, अंतकरण आणि घट हे दोन्ही कार्य कोणाचं आहे, पंचभूताचं आहे. अंतकरण सुद्धा कार्य कोणाचं आहे, पंचभूताचं आहे. आणि घट सुद्धा कार्य कोणाचं आहे, पंचभूताचं आहे ना. तर अवच्छेदवादाला तुम्ही विचारा का हो, अंतकरण अवच्छिन्न चैतन्य कोण म्हणले जीव, आणि घट अवच्छिन्न चैतन्य कोण म्हणले जड. म्हणले अंतकरण आणि घट कोणाचं कार्य म्हटलं, अविद्येचं. मग अविद्या कार्य घट आणि अविद्या कार्य अंतकरण. मग अविद्या कार्य अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जर तुम्ही जीव म्हणता तर अविद्येचंच कार्य घट अवच्छिन्न चैतन्याला तुम्ही जीव का म्हणत नाही. ते म्हणले म्हणत नाही. म्हणजे का म्हणत नाही, म्हणले म्हणत नाही. अहो का म्हणत नाही सांगा ना. म्हणले सांगत नाही पण म्हणत नाही, कारण सांगता येत नाही, उत्तर देता येत नाही, कारण दोन्ही कार्य अविद्येचंच आहे. मग एकाला म्हणावं एकाला का म्हणा. पण याचं स्पष्टीकरण आभासवादाला करता येतं. आभासवादी म्हणतात अंतकरण अवच्छिन्न चैतन्य, घट अवच्छिन्न चैतन्य. घट आणि अंतकरण दोन्ही कार्य कोणाचं आहे, अविद्येचंच आहे, दोन्ही जडच आहे. तरी आम्ही अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणतो, घट अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणत नाही. कारण घट अवच्छिन्न चैतन्यामध्ये त्या घटामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडत नाही म्हणून आम्ही त्याला जीव म्हणत नाही. आणि अंतकरणामध्ये प्रतिबिंब पडतं म्हणून आम्ही त्याला जीव म्हणतो. अहो म्हणजे दोन्ही अंतकरण आणि घट दोन्ही अविद्येचंच कार्य. मग एकामध्ये प्रतिबिंब पडतं आणि एकामध्ये का पडत नाही चैतन्याचं. म्हणले जसं भिंत आणि आरसा दोन्ही मातीचंच कार्य आहे, पण भिंतीमध्ये प्रतिबिंब दिसत नाही आणि आरशामध्ये दिसतं. का म्हणजे मलिन परमाणूची भिंत आहे त्याच्यात प्रतिबिंब दिसत नाही, आणि स्वच्छ परमाणूचा आरसा आहे त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसतं. तसं अपंचकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं कार्य अंतकरण आहे म्हणून ते चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करतं म्हणून आम्ही त्याला जीव म्हणतो. आणि रजतमाचं प्राबल्य ज्याच्यात आहे असा घट आहे त्याच्यामध्ये प्रतिबिंब होत नाही चैतन्याचं म्हणून आम्ही त्याला जड म्हणतो, जीव म्हणत नाही. पण हे उत्तर कोणत्या वादाने देता आलं आपल्याला, आभासवादाने देता आलं. कोणत्या वादाने देता येत नाही, अवच्छेदवादाने देता येत नाही. म्हणून आभासवादाचा पुरस्कार केला. पण याचा अर्थ अवच्छेदवाद खंडितच आहे असंही नाही. बरं ठीक आहे, मग आता आम्ही कोणता वाद स्वीकारावा. तर तिने कोणता वाद स्वीकारावा हा आमचा आग्रह नाही, तुम्ही ब्रह्मात्मस्वरूपाला जाणून घ्यावं हा आमचा आग्रह आहे. कारण तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाचे एक देखील या तसं वाचून ज्ञानविने एके उपाय करीची जितकी ते गुंपेश आदिके रुकिये. मी कोण आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी स्वरूपाची ओळख करून घ्या. मग तुम्हाला जी बिंब प्रतिबिंबवादाने झाली तर ते ठीक आहे, अवच्छेदवादाने झाली तरी ठीकच आहे, आणि आभासवादाने झाली तरी ठीकच आहे. या तुमचा व्युत्पत्ती प्रत्येक आत्मने सासैव प्रक्रिया स्यात् साध्वी ती आचार्य भाषितम. म्हणून मग पुन्हा ती होवी. कारण सिद्ध साधने भोजन सुरुवात काय मार्ग जरी दोन्ही परी एकवट तिन्ही दाने जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. मार्ग जरी दोन असले तरी ते
साध्य स्वरूपाच्या ठिकाणी एकच येतात. पालख्याचे रस्ते जरी दोन असले तरी पंढरपूरला तुकोबराय ज्ञानोबराय एकत्रच येतात. नव्हे सगळी संत एकत्र येतात. तसं बिंब प्रतिमेवाद असेल, औषधवाद असेल, आभासवाद असेल, सगळ्याचा अंतिम ध्येय साध्य कोण आहे? आत्मस्वरूपाचं ज्ञान एकच आहे. या सगळ्या ग्रंथकाराच्या अध्यारोपात प्रक्रिया जरी भिन्न असल्या तरी अपवादामध्ये साध्य मात्र एक आहे, किंवा यांच्या प्रक्रिया जरी भिन्न असल्या तर मुमुक्षूच्या उद्धाराची तळमळ मात्र एक आहे. पण मग एवढ्या प्रक्रिया दोन दोन त्यांनी का स्वीकारल्या? तीन तीन प्रक्रिया? तर त्याचं उत्तर आपण आत्ताच म्हणलो, प्रकाराचे तीन आणि तुका म्हणे केले जन. म्हणून उत्तम अधिकाऱ्याकरता त्यांनी आभासवाद ठेवला, मध्यम अधिकाऱ्याकरता त्यांनी औषधवाद ठेवला आणि मंद अधिकाऱ्याकरता त्यांनी आभासवाद आपल्यासमोर ठेवला. मी तेच डबल बोलू नये ना. उत्तम अधिकाऱ्याकरता बिंब प्रतिमेवाद, मध्यम अधिकाऱ्याकरता औषधवाद आणि मंद अधिकाऱ्याकरता आभासवाद ठेवलेला आहे. आता एकंदर हा जवळपास या परिच्छेदाचा एक निम्मा विचार आपल्या डोळ्यासमोर आपण आशय रूपाने पाहिलेला आहे. आपण पंक्ती वाचून पुढचा विषय पाहू. वाचू बघा. तरंग 6वा आहे, परिच्छेद 67 क्रमांकाचा. जीव ईश्वर स्वरूपाविषयी ग्रंथकारांची मते. अनेक वेदांत ग्रंथकारांनी, पण इथे वेदांत ग्रंथकाराचीच मतं घेतली. ज्यांनी औपनिषदी तत्त्वज्ञानाला प्राधान्य दिलेलं आहे त्यांची मतं घेतली. हे तर मग 4 वाकादी दर्शनकार आहे आपल्या डोळ्यासमोर आहे. रामानुजदी जगत सत्यवादी तेही आहे, वल्लभाचार्य विशिष्ट अद्वैती तेही आहे, पण त्यांचा विचार या ठिकाणी घेतलेला नाही. अव्याकृत परिणामवादी वल्लभाचार्य आहेत बरं, आणि विशिष्ट अद्वैतवादी रामानुजाचार्य आहे. मग द्वैत सहिष्णू अद्वैतवादी काही द्वैतवादीच आहेत, पण केवळ अद्वैती जे आहेत वेदांती त्याच्यात असणारे हे विवरणकार किंवा औषधवादी आभासवादी हे 3 मतच प्राधान्य त्यांनी घेतलेले आहेत. कारण तिन्ही मताचं अंतिम ध्येय मात्र एक आहे. अनेक वेदांत ग्रंथकारांनी जीवेश्वराची स्वरूप भिन्न भिन्न प्रतिपादन केले आहेत. त्यातले पहिले घेतात बिंब प्रतिमेवाद. कोणाचा? विवरणकाराचा, विवरण ग्रंथाचे करते. आणि कोण ते? तर प्रकाशात्मा मुनी. आणि हा बिंब प्रतिमेवाद आता आपण जो पाहिला ना, इथे तर आपण थोडक्यात बघितला, तर याचं विशेष स्पष्टीकरण श्रीमद भगवद्गीतेवरच्या ज्या अनेक टीका आहेत ना, त्यात ते मधुसूदनी टीका आहे. मधुसूदन सरस्वत्या पारमिती सरस्वती, सरस्वत्या पारमिती मधुसूदन सरस्वती. म्हणजे सरस्वती मातेचा भाव कोण सांगू शकतात? तर मधुसूदन सरस्वती. मधुसूदन सरस्वतीचा भाव कोण जाणू शकते? तर माता सरस्वती. हा ज्यांचा अधिकार आहे त्यांनी सुद्धा आपला श्रीमद भगवद्गीतेचा 7वा अध्याय आणि त्यामध्ये दैवेश गुणमयी मम माया दुरत्या मामय प्रपंचते मायामेतांतरंती ते या श्लोकाचं स्पष्टीकरण बिंब प्रतिमेवादाच्या आशयाने केलेलं आहे 7व्या श्लोकात. तर त्याचं विस्ताराने विचार तिथे आलेला आहे. मधुसूदनी टीकेमध्ये आपण विस्ताराने तिथे सुद्धा पाहू शकतो. तर काय म्हणतात बघा. पहिलं मत, विवरणकार प्रकाशात्मा मुनी यांनी अज्ञानातील प्रतिबिंब जीव आणि बिंब ईश्वर आणि मुख कोण होईल मग? ब्रह्म. ठीक ना, असे 3 घेतलेत. आणि एकच उपाधी मानली कोण? अज्ञान. आणि आभासवादाचं लगेच स्पष्टीकरण. म्हणजे हे लगेच आभासवादाकडे काय आलात? कारण मग पुढे त्याच्यावर शंका समाधान आपल्याला ते देणार आहेत, जे आपण आता आशय बघितला. विद्यारण्य स्वामी म्हणजे जे पंचदशीचे करते, कारण त्यांचे गुरु आहे भारती तीर्थ मुनी आणि शिष्य आहेत विद्यारण्य स्वामी. आणि एक विशेष आहे पंचदशी ग्रंथाचा, जो आपल्या संस्थेमध्ये 3ऱ्या वर्षाला गुरुनाम गुरु स्वानंद सुखनर्ष जोग महाराज हे क्रांतदर्शी महापुरुष असल्यामुळे साधकाच्या कल्याणाकरता त्यांनी तो अध्ययनामध्ये ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये गुरुचं राहिलेलं अर्धवट कार्य शिष्य पूर्ण करतात. जसं नाथबाबाचं भावार्थ रामायण गवाबा महाराजांनी पूर्ण केलं. पण पंचदशी ग्रंथाचं विपरीत क्रम आहे. शिष्याचं राहिलेलं अर्धवट कार्य गुरुने पूर्ण केलेलं आहे. म्हणजे पहिली जी काही प्रकरण आहेत ती विद्यारण्य स्वामींनी लिहिली आहेत. पंचदशी म्हणजे 15 प्रकरण, आणि त्यातली 15 प्रकरणातली काहीच पहिले प्रकरण हे, त्यातले किती आता नेमके मला आठवत नाही, पण काही पहिले प्रकरण हे विद्यारण्य स्वामींनी पूर्ण केली. आणि राहिलेली उर्वरित प्रकरण त्यांचे गुरु भारती तीर्थ मुनीने केली. कारण शिष्याचं कार्यच इतकं उत्कृष्ट आहे. आणि अगोदर विद्यारण्य स्वामीचं जाणं घडलं, ते अवसान झालं, म्हणून भारती तीर्थ मुनीने ते उर्वरित कार्य पूर्ण केलं आणि पंचदशी नावाचा ग्रंथ जगासमोर आला. तर त्या पंचदशी ग्रंथाचे करते विद्यारण्य स्वामी यांनी देखील पंचदशी ग्रंथामध्ये कोणत्या वादाचा पुरस्कार केला? तर त्यांनी आभासवादाचा पुरस्कार केलेला आहे, ते सांगतात बघा. विद्यारण्य स्वामीचे मतात शुद्ध सत्वगुण सहित असणारी माया, त्या मायेत जो आभास कोणाचा? ब्रह्मचैतन्याचा, त्यास ईश्वर असं म्हणतात. मलिन सत्वगुण सहित अंतकरणात कुटस्थ चैतन्याचा असणारा जो आभास आहे ना,
म्हणजे मलिन सत्वगुण सहित अंतकरण उपादान कारण आदी अविद्या अंशातील आभासास जीव म्हणतात. आता इथं दोन शब्द वापरले बघा, अंतकरण आणि अविद्या अंश, त्याला वेष्टी अज्ञान, असे दोन शब्द का वापरलेत त्याचं पुढं उत्तर येतंय. मागे आपल्याला गेलेलं आहे. आपण जीवाचं लक्षण करताना कायम काय करत राहिलो, कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारं बुद्धी किंवा अंतकरण, त्यामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, त्याला म्हणतो आपण जीव. या म्हटल्याच्या म्हणण्याने काय होतं तर प्राज्ञस्वरूप जीवावर लक्षणाच्या अव्याप्ती नावाचा दोष होतो. हा विचार मागे होऊन गेलेला आहे. कारण जीव म्हटला का जीव किती अवस्थेत, 3 अवस्थेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. किती शरीरात, 3 शरीरात, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. आणि मागे 5व्या तरंगात आपल्याला विचार केला, ते तक्ते दिले होते तिथे. तर स्थूल शरीर, जागृती अवस्था, त्याचा अभिमानी विश्व, सूक्ष्म शरीर, स्वप्न अवस्था, त्याचा अभिमानी तेजस, सुषुप्ती, कारण शरीर आपलं म्हणजे कारण शरीर, सुषुप्ती अवस्था, त्याचा अभिमानी तो प्राज्ञ. याचा अर्थ विश्व, तेजस, प्राज्ञ हे 3 जीवाचं स्वरूप. म्हणजे जीव किती अवस्थेत, किती शरीरात, 3 शरीरात, किती अवस्थेत, 3 अवस्थेत. आणि कोणता 3 अवस्थेत, त्याला अवस्था आणि शरीर भेदान नाव आलं विश्व, तेजस आणि प्राज्ञ. मग आता बुद्धी किंवा अंतकरण म्हणलं तर बुद्धी किंवा अंतकरण कुठे आहे, जागृती आणि स्वप्नात आहे. मग जागृती आणि स्वप्नात आहे म्हणजे कोणत्या जीवावर लक्षण गेलं तुमचं, विश्व आणि तेजस स्वरूप जीवावर लक्षण गेलं. पण कुठे नाही हे बुद्धी किंवा अंतकरण, सुषुप्तीमध्ये नाही. आणि तिथे कोणता जीव आहे, प्राज्ञस्वरूप जीव आहे. पण तुम्ही जीवाचं लक्षण करता ते विश्व आणि तेजस स्वरूपाच्या जीवावर जातं आणि प्राज्ञस्वरूप जीवावर जात नाही. म्हणजे केलेलं लक्षण कमी पडणं यालाच दोष म्हणतात, अव्याप्ती. तर्कसंग्रहात आपण मागे ते 3 आशे पाहिलेत, अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव, 3 दोष आहे. संस्कृत विचारसागरामध्ये ठळक गोड पंक्ती त्यांनी दिल्यात. लक्ष्यवृत्तीत्वे सती अलक्ष्यवृत्तीत्वम अतिव्याप्ती. लक्षाच ठिकाणी लक्षण जाऊन अलक्षाच ठिकाणी लक्षण जाणं याला अतिव्याप्ती म्हणतात. जसं की गायीचं लक्षण केलं, काय लक्षण, शृंगीत्वम गोह लक्षणम, ज्याला शिंग असतात त्याला म्हणतात गाय. गायीला शिंग नसतात काय, हो असतात, पण गायीलाच असतात काय नाही. ते टोणग्याला आहे, म्हशीला आहे, शेळीला आहे, ते हरणाला आहे, कैटाला आहे, ते गेंड्याला सुद्धा एक शिंग आहे. मग तुम्ही गायीचं लक्षण करायला लागला, लक्ष काय आहे, पण अलक्ष कोण झालं, शेळी, मेंढी, बोकड, त्यांच्यावर लक्षण चाललं. म्हणजे लक्षावर लक्षण जाऊन अलक्षावर चाललं, अतिव्याप्ती झाली. दुसरं लक्षण केलं, कपिलत्वम गोह लक्षणम, काळी लक्ष एकदेश काय, लक्ष एकदेश वृत्तित्वम अव्याप्ती. लक्षाच्या एकाच भागावर लक्षण जाणं याला अव्याप्ती म्हणतात, पूर्ण भागावर न जाणं. आणि दुसरं लक्षण केलं, कपिलत्वम गोह लक्षणम, काळी असते तिला म्हणतात गाय. मग गाय काळी नसतेत काय, असते, पण गाय काळीच असते काय नाही. भुरकी, गवळी, तांबडी, भांडी ह्याही गायी आहेत, त्या गायीवरही लक्षण जात नाही, कमी पडलं, अव्याप्ती नावाचा दोष आला. तिसरं लक्षण केलं ते असंभव दोषग्रस्त आहे. लक्ष मात्र अवृत्तीत्व असंभव, लक्षाच ठिकाणी लक्षण बिलकुल न जाणं याला असंभव नावाचा दोष म्हणतात. आणि मग काय लक्षण केलं, एक शपवत्वम गोह लक्षणम, जिला एक खुरा असतो त्याला म्हणतात गाय. आता गायीला एक खुरा असतो काय नाही, गायीला 4 खुरा असतात. आपल्या प्रत्येक पायाला 2 खुरा असतात, पाय 4, प्रत्येक पायाला खूर 2, म्हणजे 8 खुरा असतात. म्हणजे प्रत्येक पायाला 2 खुरा असतात. एक खूर कोणाला असतो, घोड्याला, खेचराला, गाढवाला एक खुरा असतो, गायीला नसतो. म्हणजे गायीवर बिलकुल लक्षण जात नाही, म्हणजे सदोष लक्षण झालं. मग निर्दोष लक्षण पाहिजे, तदेव लक्षणम दोषत्रय शून्यम. मग कोणतं लक्षण केलं तर सासनादी मत्वम गोह लक्षणम, गळ्याखालचा पोळ जिला असतो त्याला म्हणतात गाय. आता इथे पुन्हा सासनादी समासिक पद केलं त्याने, तद्गुण बहुरी समास घेतला. कारण गळ्याखालचं पोळ एवढंच जर आपण पद घेतलं तर बैलालाही असतो. गाय हा शब्द स्त्रीलिंगी आहे, बैल हा शब्द पुलिंगी आहे. करायला लागलं लक्षण स्त्रीलिंगाचं, चाललं पुल्लिंगावर, अतिव्याप्ती पण म्हणले नाही. हे संक्षेपणम समास, ज्याच्यामध्ये अनेक पदानाम एकपदी भवनम समास किंवा संक्षेपणम समास अशा समासाची व्याख्या आहे. ज्याच्यामध्ये अनेक पदाचं एक पद केलं जातं त्याला समास म्हणतात, संक्षेप केला जातो. मग तो मध्यपद, लोपी असे वेगवेगळे आपल्याकडे अनेक प्रकार आहे. मग इथे काय केले, तद्गुण बहुरी समास आहे. कारण एक उत्तरपद प्रधान, पूर्वपद प्रधान, उभयपद प्रधान, अन्यपद प्रधान, त्यानुसार त्याला कर्मधार्य, तत्पुरुष, द्वंद्व समास अशी वेगवेगळी, अविभाव समास, वेगवेगळी नावं आहेत. तर बहुव्रीही समास हा अन्यपद प्रधान असतो. अन्यपद प्रधान आहे तो बहुव्रीही समास. मग अन्यपद कोणतं येतं, तसं पितांबर, यशस्वी पितांबर. मग पितांबर थोडी सांगायचा, पिवळा पितांबर परिधान केलेला गोपालकृष्ण परमात्मा सांगायचा. पिवळा पितांबर सेला गगनी झळकला, गरुडावर बसून माझा कैवारी आला. दशानन, मग दशानन 10 तोंड हे थोडी सांगायचं. 10 तोंड ज्याला आहे असा जो, तो कोण, रावण, अन्यपद प्रधान. तसं सासनादी
आता तो हा तद्गुण, आणि अतद्गुण म्हणजे दृष्टम मथुरम आनय असं उदाहरण त्याने लघु सिद्धांत कौमुदीमध्ये आपल्या स्वामीजींनी दिलं होतं. तर दृष्ट मथुरम म्हणजे दृष्ट म्हणजे पाहिलेले, मथुरा म्हणजे नगरी, पाहिलेली मथुरा नगरी घेऊन ये. आता पाहिलेली मथुरा नगरी कसा घेऊन येणार? पण मथुरा नगरी ज्यांनी पाहिली असा पुरुष घेऊन ये, हा अतद्गुण झाला. तसं या ठिकाणी गळ्याखालच्या पोळासहित आणखी काही गोष्टीच्या ठिकाणी तिला गाय म्हणतात. गळ्याखालच्या पोळासहित आणखी कोणत्या गोष्टी? भांड्यासारखी मोठी कास असते, 4 सळ असतात, प्रसव धर्म होतो, गर्भधारणा होते, दूध देते. आता सगळ्या गोष्टी पुलिंगी बैल देऊ शकतो का? नाही. हे निर्दिष्ट लक्षण झालं. तसं या ठिकाणी लक्ष्य एकदेश वृत्तित्वम अव्याप्ती, लक्ष्याचे एकाच भागावर लक्षण जाणं ही अव्याप्ती झाली. जसं कपिलत्वम गोलक्षण, तसं लक्ष्य कोण आहे? जीव. लक्षण तुम्ही काय केलं? अंतकरण अधिष्ठान चैतन्य, अधिष्ठान चैतन्याचं अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, त्याला जीव म्हणतात. मग अव्याप्ती झाली. कारण जीव तर विश्वतैच प्राज्ञ 3 स्वरूपाचा आहे, 3 शरीरात आहे, 3 अवस्थेत आहे, आणि 2च अवस्थेवर लक्षण चाललं, एका अवस्थेवर जात नाही. मग असा अव्याप्ती नावाचा दोष येऊ नये म्हणून इथं पद टाकलं. कोणतं? अंतकरण उपादान कारण आणि अविद्या अंशातील आभास जीव. आपलं हे निस्तान अविद्या अंशातील आभास म्हणजे अविद्या अंश म्हणजे व्यष्टी अज्ञान, आणि अंतकरण खरं पाहिलं तर त्याच्या पुढेही जाऊन त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये अंतकरण नाही का अभिव्यक्त नाही? छान. अंतकरण नाही असं नाही, अभिव्यक्त नाही. आपल्याकडे म्हण आहे, आडात नसेल तर पोऱ्यात कुठून दिसेल. माऊलीची ओवी आहे, घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भाव म्हणती येर स्वप्नानं जागृती तो फळभाव त्याचा. म्हणजे सुषुप्ती झाली कारण आणि जागृती स्वप्न झालं कार्य. मग कारणात नसेल तर कार्यात कसं दिसेल? म्हणजे अंतकरण जर सुषुप्तीत नसतं तर जागृती स्वप्नात दिसलं नसतं. दिसतं त्या अर्थी ते तिथे आहे, फक्त जागृती स्वप्नात ते व्यक्त आहे आणि सुषुप्तीमध्ये अव्यक्त आहे. म्हणून सुषुप्ती अवस्थेला व्यष्टी अज्ञान उपाधी आहे आणि जागृती स्वप्नाला बुद्धी किंवा अंतकरण आहे. पण याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबा म्हणत असतात, अंतकरण किंवा बुद्धीच्या अव्यक्त अवस्थेला व्यष्टी अज्ञान म्हणतात आणि व्यष्टी अज्ञानाच्या व्यक्त अवस्थेलाच बुद्धी किंवा अंतकरण असं म्हणतात. म्हणून आम्ही अंतकरण नाही असं नाही, फक्त तिथं अंतकरण व्यक्त नाही. तर त्यामुळे केवळ अंतकरण घेतलं तर अव्याप्ती दोष येत नाही. पण एवढं स्पष्टीकरण देण्यापेक्षा व्यष्टी अज्ञान घेतलं का सुषुप्ती अवस्था आली, अंतकरण किंवा बुद्धी घेतलं का जागृती स्वप्न आलं. आणि म्हणून लक्षण थोडासा परिष्कार केला. अंतकरण त्याच्या आश्रयानं असणारं बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान आणि त्यामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतात जीव. आता हे निर्दुष्ट लक्षण झालं, याच्यात कुठलाही दोष नाही. पण हे कोणत्या वादाने केलं? आभासवादाने केलं. ठीक ना. आणि माया त्याच्या आश्रयानं असणारं ब्रह्म, त्याच्या आश्रयानं असणारे शुद्ध सत्वती माया आणि मायामध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतात ईश्वर चैतन्य. एक झालं जीव चैतन्य, दुसरं ईश्वर चैतन्य. हे दोन्ही तत्वपदाचे वाच्यार्थ आणि तत्पदाचा लक्षार्थ कोण झाला? ब्रह्मचैतन्य. आणि तोमपदाचा लक्षार्थ झाला कुटस्थ चैतन्य. आणि लक्षार्थात ऐक्य आहे आणि वाच्यार्थात भेद आहे. वाच्यार्थात भेद आहे तो औपाधिक आहे आणि औपाधिक भेद वास्तू अभेदाची लाभाने करत नाही. असं आभासवादामध्ये जीव ईश्वराचं स्वरूप सांगून त्यांच्या लक्षार्थामध्ये ऐक्य सांगितलं जातं. ते बोलतात पंक्तिभागात. विद्यारण्य स्वामीच्या मतात शुद्ध सत्वगुण सहित मायेत जो आभास तो ईश्वर आणि मलिन सत्वगुण सहित अंतकरण उपादान कारण अविद्या अंशातील आभास तो कोण झाला? जीव. जरी पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी अंतकरणातील आभासास काय म्हटलेले आहे? जीव म्हटलेला आहे. तिथं कोण घेतलं नाही? अविद्यावश घेतला नाही. तथापि सुषुप्तीत कोण नाही? अंतकरण राहत नाही. कंसात तिथं काय? कार्यकारी राहत नाही आपण जाणण्याकरता, कारण तिथे ते अव्यक्त आहे ना. बीजरूप अवस्था तिथेही आहे. वृक्ष तुटला म्हणजे तो बीजात नाहीच का? आहेच आहे, पण वृक्षरूपात असतो तो दिसतो, बीजरूपात असतो त्यावेळेला दिसत नाही, पण तो आहे. तसं सुषुप्तीत अंतकरण अभिव्यक्त नाही पण बीजरूपाने ते आहे. पण तुर्त आता हे अतिव्याप्ती दोषाकरता आपलं अव्याप्ती दोषाकरता बोलतात. म्हणून म्हणतात सुषुप्ती अवस्थेत कोण राहत नाही? अंतकरण राहत नाही. आणि म्हणून प्राज्ञरूप जीवावर जीवाचे लक्षण जात नाही, म्हणजे अव्याप्ती नावाचा दोष येतो. न जाणं म्हणजे कमी पडणं आणि कमी पडणं म्हणजे अव्याप्ती नावाचा दोष येतो. म्हणून अंतकरण ज्याचा परिणाम आहे, अंतकरण कोणाचा परिणाम आहे? व्यष्टी अज्ञानाचा परिणाम आहे. म्हणजे व्यष्टी अज्ञान हे बीज अवस्था आहे आणि अंतकरण हे त्याची फल अवस्था आहे. म्हणून म्हणतात अंतकरण ज्याचा परिणाम आहे तो आभास, आपला साभास अविद्यांश जीव म्हणण्याचा त्यांचा अभिप्राय आहे. केवळ आभासा जीव ईश्वर नाही. केवळ जो आभासा अंश आहे ना तो जीवही नाही किंवा ईश्वरही नाही.
जसं काल आपण प्रमाण तुकोबरायचं म्हटलं, उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विने एक कामा नाही. हे तिन्ही वेगळे असतील तर तिघाला तीन नावं राहील, पाक नाव येणारच नाही. पाक नाव कधी येईल? तिघाचं एकत्रीकरण होईल तेव्हा. तसं जीव नाव कधी येईल? ज्या वेळेला अंतकरण किंवा आपलं एक कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयानं राहणारा अंतकरण किंवा व्यष्टी अज्ञान आणि त्याच्यामध्ये पडलेला आभास, हे तिन्ही एकत्र आले तरच काय नाव येईल? जीव. तसं ब्रह्म, माया आणि त्या मायेत पडलेला ब्रह्माचा आभास, हे तीन एकत्र आले तर नाव येईल ईश्वर. एक एक आहे तोपर्यंत त्याला जीव ईश्वर म्हणत नाही. पण का हो म्हणले? तुमच्या आभासवादामध्ये अविद्येत पडलेल्या आभासाला काय म्हणतात? जीव. आणि मायेत पडलेल्या आभासाला म्हणतात ईश्वर. कल्पना अविद्येने झाला जीव, मायोपदेश बोली जेते. मग ते एकाला काय जीव म्हणत नाही? त्या आभासाला जीव का म्हणत नाही? कारण जीव ईश्वर भाव खरा कोणाचा अभिव्यक्त होतो? त्या आभासात. मग त्यालाच तुम्ही जीव ईश्वर का म्हणत नाही? अहो म्हटले बरोबर आहे, पण आभास पडला कोणाचा म्हटलं आहे ना? माया विद्येमध्ये आभास पडला कोणाचा म्हणला तर मग कुटस्थ आणि ब्रह्मचैतन्याकडे जावं लागतं. आणि आभास पडला कोणात म्हटलं का माया आणि अविद्येकडे यावं लागतं. म्हणून त्या कुटस्थ आपलं चेदाभास, मायेत अविद्येत पडलेला चेदाभास असो व मायेत पडलेला आभास असो, हे जे जीव ईश्वर आहेत यांचे आईबाप कोण आहे? ब्रह्मचैतन्य, कुटस्थ चैतन्य वडील आहेत. आणि बुद्धी आणि आपल्या अविद्या आणि माया काय झालं? आई आहे. आणि आई वडला वाचून जशी लेकराची व्यवहारात सिद्धी नसते, तसं जीव ईश्वर भावाची माया अविद्या आणि कुटस्थ ब्रह्मचैतन्य वाचून सिद्धी नाही. म्हणून या तिघाला आम्ही जीव अशी संज्ञा देतो, स्वतंत्र एकाला नाही. ठीक ना? मग जीव म्हणजे काय? कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयानं असणारी बुद्धी, अंतकरण, त्यामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब. आणि ईश्वर म्हणजे काय? ब्रह्मचैतन्य, त्याच्या आश्रयानं असणारे मायामध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब. हे झाले जीव आणि ईश्वर, ते बोलतात. म्हणून अंतकरणात आपलं काय? म्हणून अंतकरण ज्याचा परिणाम आहे तो नाही हे झालं ना. आहे केवळ आभासास जीव किंवा ईश्वर नाहीत, तर अधिष्ठान चैतन्यासहित आभास आहे ना, हे जीव ईश्वर आहेत. मायेच्या उपाधीमुळे ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञातादी धर्म आहेत आणि अविद्या उपाधीमुळे जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञातादी धर्म आहेत. खरा जीव अल्पज्ञ का ईश्वर सर्वज्ञ? तात्विक दृष्टीने त्यांच्या लक्षार्थात कुटस्थाने ब्रह्मरूपाने पाहिलं तरी एक सर्वज्ञ नाही आणि एक अल्पज्ञही नाही. मग या अल्पज्ञातादी धर्म जीवाच्या ठिकाणी कुणामुळे? हिच्यामुळे म्हणजे अविद्यामुळे. आणि सर्वज्ञातादी धर्म ईश्वराच्या ठिकाणी कोणामुळे? मायेमुळे. म्हणजे ईश्वरामध्ये जीवामध्ये जो भेद दिसला कोणामुळे? या दोघीमुळे. या दोघी त्यागल्या का दोघीमुळे आलेला भेद सुद्धा आपोआपच निवृत्त होतो. म्हणून म्हणतात मायेच्या उपाधीमुळे ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञातादी धर्म आहेत आणि अविद्या उपाधीमुळे जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञातादी धर्म आहेत. जीवेश चैतन्य म्हणजे जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य हे कसे आहेत? साभास आहे. कोणत्या वादात? आभासवादात. आणि म्हणून यास काय म्हणतात? आभासवाद म्हणतात. आता झाला आपला आभासवाद झाला, बिंब प्रतिबिंबवादही झाला, अवच्छेदवाद पुढे सांगतात. पण आपण जे मध्ये बोललो ना, बिंब प्रतिबिंबवादामध्ये उपाधी एक आहे आणि आभासवादामध्ये उपाधी दोन आहे. आणि बिंब प्रतिबिंबवादामध्ये बिंब प्रतिबिंब मिथ्या नाही आणि आभासवादामध्ये आभास मिथ्या आहे. तर ते जे आपण मध्यंतरी स्पष्टीकरण बोललो तेवढाच भाग ह्या पुढच्या काही पंक्तीत आहे, त्या पंक्ती आपण वाचू. वर सांगितलेला विवरण मतात म्हणजे विवरणकारांचं कोणतं मत आहे? बिंब प्रतिबिंब वाद. त्या मतात जीव ईश ते जीवेश आपल्याला त्याला काय म्हणतो? गुणादेश्वर संधी झालेला आहे. मग जीव ईश चैतन्याच्या दोन उपाधी न मानता दोघाची आज्ञा ही एकच उपाधी मानलेली आहे. कोणत्या वादामध्ये? या बिंब प्रतिबिंब वादामध्ये. आपण म्हणलो ना, दर्पण स्थानी कोण? आज्ञा. दर्पणात दिसतं ते प्रतिबिंब आणि तत्सापेक्ष नाव आलं इकडं ते बिंब आणि दोन्ही नाव आले ते मुख म्हणजे ब्रह्म चैतन्य. म्हणजे बिंब प्रतिबिंब वादामध्ये एकच उपाधी स्वीकारली कोण? आज्ञा. आणि आभासवादामध्ये किती उपाधी स्वीकारल्या? दोन, माया आणि अविद्या. त्या संबंधी बोलतात. जीवेश चैतन्याच्या दोन उपाधी न मानता दोघाची आज्ञा ही एकच उपाधी मानली आहे. आता हे सांगून हे कशाकरता बोलायला लागले? आता यावर तुम्ही आभासवादी कदाचित शंका घ्याल, पण अशी शंका तुम्हाला घेता येणार नाही. शंकेची कीर ठाऊपरी न धरावी तो. असं कोण बोलतात? विवरणकारच बोलतात. त्याला म्हणतो आपण अभिप्रेत्य परिहार. आपणच शंका घ्यायची आणि आपणच त्याचं उत्तर द्यायचं. आता तुम्ही काय म्हणाल? जीवाची आणि ईश्वराची दोघाची एक आज्ञान उपाधी मानली तर जीवाच्या आज्ञान उपाधीमुळे जीव ठरला अल्पज्ञातादी, तसं ईश्वर सुद्धा काय होईल मग? अल्पज्ञातादी. तर ते म्हणतात तसं होत नाही.
कारण उपाधी आपले धर्म प्रतिबिंबात दाखवते, बिंबात नाही. ते आता बोलतात बघा. दोघाची म्हणजे जीव आणि ईश्वराची अज्ञान ही उपाधी मानली, अज्ञान ही एकच उपाधी मानली तर ईश्वरासही अल्पज्ञत्व येईल अशी शंका कोणी शंका घेतली. कोणी म्हणजे तुम्ही आभासवादी कदाचित घ्याल तर विवरणकार असे समाधान सांगतात की, विवरणकार म्हणजे बिंब प्रतिबिंबवादी असे समाधान सांगतात की ज्या उपाधीमध्ये प्रतिबिंब असते म्हणजे अज्ञानरूपी उपाधीमध्ये प्रतिबिंब आहे, तर ती उपाधी म्हणजे अज्ञानरूपी उपाधी आपले दोष कोणात दाखवते? प्रतिबिंबातच दाखवते. म्हणजे अल्पज्ञाते धर्म प्रतिबिंबरूप जीवातच दिसेल, बिंबरूप ईश्वरात दिसणार नाही. का? कारण उपाधी आपले धर्म प्रतिबिंबात दाखवते, बिंबात नाही. कसं बरं ते सिद्ध करून देतात. जसे उदाहरण देतात, दर्पण रूप उपाधीमध्ये मुखाचे प्रतिबिंब होते आपण पाहतो. तेथे दर्पण रूप उपाधीचे श्याम, पीत, लघुतादी अनेक दोष आहे. म्हणजे काही काही दर्पण पिवळी असतात म्हणजे पीत वर्णाची, श्याम म्हणजे निळ्या वर्णाचे असतात, लघु म्हणजे छोटी असे असतात. मग त्याच्यामध्ये लघुपणा, छोटेपणा किंवा आपण त्या आरशे महालात गेलो, बैसले मी होते रंग महालीन आरशे लाविले चार, हरी माझ्या मंदिरी कधीतरी या नाथबाबाची गोळण आहे. तर ते आरशे महाल मनोरंजन साधन आहे, व्यंगचित्र दाखवतच. त्याच्यात गेलं ना तर कधी कसं आहे आपलं मुख, कसं आहे आपला पाय, पोट एवढंच असं ते भलं मोठंसं दाखवणार, गणपती बाप्पासारखं लांब नाक दाखवणार. पण दाखवणं आपणच आपल्याला असतो, पण ते दिसतं कुठे? प्रतिबिंबात दिसतं. कुठे दिसत नाही? या बिंबात दिसत नाही. म्हणजे उपाधी आपले धर्म प्रतिबिंबात दाखवू शकते, बिंबात नाही. म्हणजे अल्पज्ञाते धर्म प्रतिबिंबरूप जीवात राहील, कुठे नाही? बिंबरूप ईश्वरात नाही, असे विवरणकार उत्तर देतात. म्हणून एक उपाधी मानली तरी आमच्या दोष येत नाही. कारण जसे दर्पणरूप उपाधीमध्ये मुखाचे प्रतिबिंब होते, तेथे दर्पणरूप उपाधीचे श्याम, पीत, लघुतादी अनेक दोष प्रतिबिंबाच्या ठिकाणी होतात. मुख्य जे बिंब आहे त्याच्या ठिकाणी प्रतीत होत नाही. तसे दर्पणस्थानी जे अज्ञान, त्यामध्ये प्रतिबिंबरूप कोण आहे? जीव आहे. त्याचे ठिकाणी अज्ञानकृत म्हणजे उपाधिकृत अल्पज्ञाता आदी म्हणजे ते अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परिच्छिन्न वगैरे 8 प्रकारचे दोष, त्याचं भान नाम ज्ञान होतं. प्रतिबिंबरूप ईश्वराच्या ठिकाणी होणार नाही. म्हणून एक उपाधी मानण्यात आमचा दोष येत नाही, असं बिंब प्रतिबिंबवादी 2 उपाधी मानणाऱ्या आभासवाद्याशी बोलतात. आता आभासवादी, आभास आणि प्रतिबिंब याच्यात फरक आहे. कारण आभासवादात आभास काय आहे? छायारूप आहे. प्रतिबिंबातला आभास काय नाही? छायारूप नाही. छाया म्हणलं का मिथ्यात्व आहे आणि प्रतिबिंब म्हणलं का मिथ्यात्व नाही. ते आता बोलतात. आभास आणि प्रतिबिंब यात इतका भेद आहे की आभास पक्षात आभास कसा आहे बघा, मिथ्या आहे. आणि प्रतिबिंब वादात प्रतिबिंब काही नाही, मिथ्या नाही. मग काय आहे? थोडक्यात सत्य आहे. कसे बरं ते उत्तर देतात. प्रतिबिंब वादात हे रहस्य आहे. रहस्य त्याला काय म्हणतो आपण? गूढ अभिप्राय. हे सर्वस्व आमचे गोड, परी दाविले तुझं उघड, आता इंद्रिय देऊन कवाड हृदय भोगी, किंवा इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तमया नग एतद् बुद्ध्वा बुद्धिमानशात कृतकृतश्च भारत. गुह्य शब्द आहे ना, तो गोपनीय अशा अर्थाने येतो. आणि गोपनीयमध्ये त्याच्यात 3 प्रकार आहे: गुह्य, गुह्यतर, गुह्यतम. कर्मात असलं का त्याला गुह्य म्हणतात, उपासनेत असलं का त्याला गुह्यतर म्हणतात, ज्ञानात असलं का त्याला गुह्यतम म्हणतात. म्हणून बघा 9व्या अध्यायामध्ये इति गुह्यतमम शब्द आलेला आहे. आणि 15व्या अध्यायामध्ये शेवटी 15व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक इति गुह्यतमम शास्त्र. कारण ज्ञान 9व्या अध्यायामध्ये सुद्धा ज्ञान प्रकार आहे, 9व्या अध्यायामध्ये ज्ञान प्रधानच आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, 9मीच्या अभिप्राया सहसा मुद्रा लावावया बिहालावेत, मग मी वाया गर्भ का करू, असं माऊली नम्रतेने बोलतात. आणि 15वा अध्याय तर आहेच आहे. म्हणजे डॉक्टर बाबा म्हणत असतात, कर्मातला आलं का त्याला गुह्य म्हणतात. म्हणून ज्या वेळेला कर्माच्या बाबतीत भगवंत बोलतात ना गीतेमध्ये, तर तिथे देव काय बोललेत? किम कर्म किम कर्मेती कवयो पेत्री कवयो अपि अत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामे यज्ञात्वा अशुभात मोक्षशे, यज्ञात्वा मोक्षशे अशुभात. आणि कर्मणो एपी बुद्धयोम, बुद्धयोमची विकर्मणा, अकर्मणश्च बुद्धयोम गहना कर्मणो गती. तिथे गहन शब्द गुह्य अर्थाने आला आहे. उपासनेत आला तो गुह्यतर अर्थाने आला, आणि ज्ञानात आला तो गुह्यतम आला. ही ज्ञान चर्चा असल्यामुळे इथे गुह्यतम, आणि गुह्यतम म्हणजे रहस्य, त्यातला गोपनीय भाग असा आहे. काय तर बघा, प्रतिबिंबवाद आपलं बिंब प्रतिबिंबवादात प्रतिबिंब मिथ्या नाही, सत्य आहे. प्रतिबिंबवादात हे रहस्य आहे, म्हणजे हे गुह्य आहे, हे गोपनीय भाग आहे. काय की दर्पणात जे मुखाचे प्रतिबिंब आहे, ती मुखाची काय नाही? छाया नाही. मग छाया नाही म्हणजे सावली नाही. मग काय आहे?
कारण आत्ताच मला आपण जिकडे मुख आणि जिकडे पृष्ठ असेल तिकडेच मुखपृष्ठ असेल तर त्याला छाया म्हणतात, ती मिथ्या असते. पण विपरीत मुखपृष्ठ असेल मुखाच्या तर त्याला प्रतिबिंब म्हणतात, ते मिथ्या नसतं. ते इथलं वाक्य आहे बघा. जिकडे मुखाचे पृष्ठ आणि जिकडे पुरुषाचे मुख आणि पृष्ठ असते तिकडे मुख आणि पृष्ठ असले तर त्यास छाया म्हणतात. आणि प्रतिबिंबाचे मुख आणि पृष्ठ बिंबाहून विपरीत असते म्हणून दर्पणात छायारूप प्रतिबिंब नाही. ठीक ना? छायारूप प्रतिबिंब नाही. छायारूप प्रतिबिंब म्हणजे छाया म्हणजे मिथ्यारूप प्रतिबिंब नाही बिंब प्रतिबिंबामध्ये. का? कारण त्याचं मुख विपरीत आहे का जिकडे आहे तिकडे आहे? विपरीत आहे. आपण त्याच्याकडे पाहिलं तर ते आपल्याकडे पाहतं. म्हणजे आपलं मुख इकडे आहे त्याचं मुख इकडे आहे, आपलं पृष्ठ इकडे आहे त्याचं पृष्ठ तिकडे आहे. बरोबर आहे ना? म्हणजे मुखपृष्ठ विपरीत आहे प्रतिबिंबात म्हणून ते प्रतिबिंब मिथ्या नाही. आणि आभासवादात काय? आभास म्हणजे छाया, सावली. मग आपलं मुख तिकडे, आता ही छाया पडते माझी या प्रकाशाने, माझं मुख इकडे तिचंही मुख इकडेच आहे आणि माझं पृष्ठ इकडे तिचंही पृष्ठ तिकडेच आहे. मग छाया जिकडे मुखपृष्ठ असेल तिकडेच मुखपृष्ठ असेल तर त्याला छाया म्हणतात, आभास म्हणतात, तो मिथ्या असतो. पण मुखपृष्ठ विपरीत जर असेल तर त्याला प्रतिबिंब म्हणतात, ते मिथ्या नसतं. ते इथलं वाक्य बघा. जिकडे पुरुषाचे मुख आणि पृष्ठ असते तिकडेच मुखपृष्ठ असेल तर त्यास छाया म्हणतात. प्रतिबिंबाचे मुख आणि पृष्ठ बिंबाहून विपरीत असते म्हणून दर्पणात छायारूप प्रतिबिंब नाही. याकरिता असे मानणे योग्य आहे की काय? दर्पणास विषय करण्याकरता निघालेली अंतःकरण वृत्ती दर्पणास विषय करत नाही. मग ते आपण 2 वचन पाहिले. तुका म्हणे मुख नाही दर्पणात संतोषाची माता दुसरी, ते दर्पणेची दुसरी भाषे परिते अशी एक अशी. कारण काय माऊलीची होई पुन्हा वायसा एक बुबळ दोहीकडे डोळा चाळीता अपाडे. तो वेगाने हलवत असल्यामुळे आपल्याला 2 आहे वाटतात, पण ते गोलक 2 आहे, बुबुळ एक आहे. तसं आपल्याला ते प्रतिबिंब, हे बिंब आहे ना, आणि दोन्ही मुखाचं पडलं ते मुख, असे 3 वाटतात. पण ते वृत्तीच्या वेगाने 3 वाटतात. वृत्ती खरी ग्रीवास्त मुखाला, कंठस्थित मुखालाच पाहत असते म्हणून त्या ग्रीवास्त मुखालाच बिंब आणि प्रतिबिंब नावालं. आणि मुख जर सत्य आहे आणि त्यालाच प्रतिबिंब किंवा बिंब म्हणून पाहत असेल तर तिन्ही काय आहे? सत्य आहे. कारण शब्द 3 आहे, तत्व 1 आहे. ते आता बोलतात. दर्पणास विषय करण्याकरता निघालेली अंतःकरण वृत्ती दर्पणास विषय करून तत्काल दर्पणापासून माघारी फिरते, आदळते आणि माघारी फिरते आणि माघारी फिरून पुन्हा ती कंठस्थित मुखासच विषय करते. कंठस्थित म्हणजे ग्रीवा, इमान, त्या मुखालाच ती पाहते. उदाहरण कसं उदाहरण देतात? जसे भ्रमण वेगाने, आपलं भ्रमण जसे, बरोबर आहे ना, भ्रमण वेगाने हातातील कोलतीचे चक्राप्रमाणे भान होते. पेटलेली अगरबत्ती घेतली, गरगर फिरवले तर गोल चक्र आपल्याला दिसतं, पण चक्र नाही ना. ती इथे आहे त्यावेळेला इकडे नाही, इथे आहे त्यावेळेला इथे नाही, पण गोल चक्र काय दिसलं? वेगाने भ्रम झाला. तसं ते दर्पणात नाहीचे, पण वाटलं का? ती वृत्ती वेगवान आहे, ते स्वप्रयत्नाने कळत नाही. बरं, जे आपल्याला कळतं ते जर शास्त्राने सांगितलं तर अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रशे शास्त्रत्वम, शास्त्राचं शास्त्रत्व राहणार नाही. आणि हे आपल्याला स्वबुद्धीने कळत नाही. स्वयंबुद्धीच्या बाहेर गाली तयाची सिद्धीची नाही, एक जाणवेची डोई गरवीची गेले. मग तिथे घडतं काय? तर वृत्ती ग्रीवास्त मुखालाच पाहते. वाटत का नाही? वृत्तीचा वेग आहे म्हणून. आणि कोणी सांगितलं आपल्याला? बिंब प्रतिबिंबवाद म्हणजे शास्त्राने स्पष्टीकरण केलं. म्हणून म्हणतात भ्रमण वेगाने हातातील कोळतीचे चक्राप्रमाणे भान होते, खरोखर ते चक्र नसते. त्याप्रमाणे दर्पण आणि मुख यास विषय करण्यामध्ये वृत्तीच्या वेगाने दर्पणात मुखाचे फक्त भान होते. तुका म्हणे मुख नाही दर्पणात दिसतंय, पण संतोषाची मात दुसरी ती का? ते वृत्ती पाहते कोणाला? ग्रीवास्त मुखालाच पाहते. वस्तुतः वृत्ती कंठस्थित मुखालाच पाहत असते. दर्पणात मुख नाही किंवा मुखाची काही नाही, छायाही नाही. कारण छाया म्हणलं का मिथ्या म्हणावं लागेल. मग वृत्तीच्या वेगाने दर्पणात मुखाची जी प्रतीती होते ते काय आहे? प्रतिबिंब म्हणावे. आणि या रीतीने दर्पणरूप उपाधीने एका कंठस्थित मुखाचेच बिंब रूपाने आणि प्रतिबिंब रूपाने आपल्याला भान होते. विचार करून पाहिले तर मुखाचे ठिकाणी बिंब प्रतिबिंब भाव नाहीचे. मग बिंब प्रतिबिंब भाव नाहीच तर दिसला कोणामुळे? दर्पणरूप उपाधीमुळे. मग दर्पणरूप बाजूला सारलं तर ते मुख काय होतं? मुखाशी ते प्रतिबिंब मूळबिंबाशी एकरूप होऊन जातं. नव्हे, बिंब आणि प्रतिबिंब दोन्ही भाव न राहता केवळ मुखच राहतं. म्हणून विचार करून पाहिले तर मुखाचे ठिकाणी बिंब प्रतिबिंब भाव नाहीच. तसेच आज्ञानरूप उपाधी संबंधाने असंग अद्वितीय चैतन्याचे ठिकाणी काय नाही? बिंबस्थानी ईश्वर भाव नाही आणि तत्सापेक्ष प्रतिबिंबस्थानी जीवभाव सुद्धा नाही. मग काय? जीवशिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेणे हरी. मग सिंधुस्थानी आहे ब्रह्म चैतन्य म्हणजे मुखस्थानी, आणि जीवशिव दोन्ही हरिरूप तरंग म्हणजे बिंब प्रतिबिंब स्थानी आहे जीव आणि ईश्वर. हे दोन्ही कोणामुळे आले?
आरसारूपी म्हणजे आज्ञारूपी उपाधीमुळे. म्हणून विचारदृष्टीने ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी तत्वतः असा शब्दाचा अध्याय करायचा. तत्वतः जीव ईश भाव नाहीत, आज्ञानामुळे मिथ्या प्रतीत होतात. जसं त्या दर्पणरूपी उपाधीमुळे बिंब प्रतिबिंब भाव प्रतीत होतात त्याप्रमाणे. म्हणून स्वरूपाने बिंब प्रतिबिंब कसे आहेत, दोन्ही सत्य आहे. कारण बिंब प्रतिबिंब नाव कोणाला आले, मुखालाच, आणि मुख तर काय सत्य आहे. म्हणून मुखाला आलेले नावं सुद्धा काय आहे ना, मुखालाच काय म्हणला तुम्ही, आरशारूपी उपाधीमुळे प्रतिबिंब, आणि त्यालाच प्रतिबिंब सापेक्ष नाव आलं बिंब. पण हा एक कोण आहे, दोन्ही मुखच आहे. त्यामुळे बिंब प्रतिबिंब दोन्ही सुद्धा मुखरूपाने पाहिलं तर काय आहे, ती सत्यच आहे, एकच आहे. म्हणून स्वरूपाने बिंब प्रतिबिंब सत्य आहेत. बिंब प्रतिबिंब भाव जे आज्ञानरूपी उपाधीमुळे आला तो भाव मात्र काय आहे, मिथ्या आहे. हे मात्र विसरता कामा नाही, नाही तर मग सत्य तीन तीन होईल. कारण बिंब प्रतिबिंबाविषयी दृष्टांतात मुख आहे, दाष्टांतात चैतन्य आहे. ठीक ना. आणि म्हणून म्हणजे दृष्टांतात मुख आहे, दाष्टांतात चैतन्य आहे. आणि प्रतिबिंबस्थानी जीव चैतन्य आहे, बिंबस्थानी ईश्वर चैतन्य आहे, आणि दर्पणस्थानी आज्ञानरूपी उपाधी आहे. कोणत्या वादाचं स्पष्टीकरण आहे, बिंब प्रतिबिंब वादाचं. कारण बिंब प्रतिबिंबाविषयी दृष्टांतात मुख आहे, दाष्टांतात चैतन्य आहे, आणि म्हणून ती दोन्ही सत्य आहेत. दोन्ही सत्य आहेत म्हणजे चैतन्य रूपाने पाहिलं तर चैतन्य कोणी कधी मिथ्या आहे, चैतन्य त्रिकाल बाधित सत्य आहेत. आभासवादात आभासाचे स्वरूप छायावान आहे, म्हणून आपली जशी सावली मिथ्या असते त्याप्रमाणे, म्हणून मिथ्या आहेत. असा आभासवाद आणि प्रतिबिंबवाद यांच्यामध्ये थोडासा भेद आहे. आता पुढे अवच्छेदवाद त्याचं थोडंसं स्पष्टीकरण आहे, तर तो भाग राहिलेला आपण मला वाटतं उद्या घेऊ, कारण आता मग जास्त वेळ होईल. तो विषय आपण उद्याच्याला पाहूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.